नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 माय इंग्लिश बुक त्याच्यामधील 2.3 द लिटल रिव्हर याचा चिटचॅट आज आपण बघणार आहोत। क्वेश्चन, यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली और क्लास पिकनिक टू रिव्हर साइड पिकनिक स्पॉट। व्हॉट डिड यू नोटिस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर। याचे उत्तर आहे वी नोटिस्ड लश green grass and shrubs on the bank of the river. At the same time we saw rags, plastic bags, pieces of paper, empty plastic bottles also. Question 2, in which season did you go? Was the river flow gushing or gentle? याचे उत्तर आहे we went to the river bank in monsoon. The river flow was gushing down speedily. Question 3, did you notice other people by the river? What were they doing? याचे उत्तर आहे there were crowds of people. Some people were swimming in the river. Some were washing their clothes in the river while some were fishing. Question 4, what should we do to make sure that rivers do not get polluted? याचे उत्तर आहे to make sure that rivers do not get polluted, we shouldn't throw garbage into the water. We shouldn't wash clothes and clean utensils in the river water. We should not let the drainage water mix in river water. Question 1a, fill up the table of seasons in India. तर खाली आपल्याला एक टेबल दिलेला आहे, तर त्याच्यामधला आपल्याला सीझन सांगायचा आहे। टाइम ऑफ द इयर, सीझन, इंग्लिश नेम। पहिला आहे पहा मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल, सीझन आहे वसंत, इंग्लिश नेम आहे स्प्रिंग। सेकंड, मिड एप्रिल टू मिड जून, सीझन आहे ग्रीष्म, इंग्लिश नेम समर। थर्ड, मिड जून टू मिड ऑगस्ट, सीझन वर्षा, रेनी सीझन। मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, शरद, इंग्लिश नेम ॲटम। मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर, हेमंत, इंग्लिश नेम प्री विंटर। मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी, शिशिर, इंग्लिश नेम विंटर। क्वेश्चन बी, मॅच द वेदर विथ द सीझन। तर आपल्याला काय करायचं आहे, इथं जोड्या लावायच्या आहेत। तर पहा एका साईडला आपल्याला दिलेलं आहे विंटर, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर, ॲटम। तर आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत। विंटर कोल्ड, मान्सून रेनी, स्प्रिंग प्लीजंट, प्री विंटर कूल, समर हॉट, ॲटम विंडी। Question 2a, poet make the poems musical and different from prose by using many poetic devices. One of them is using words that begin with the same sound in the same time. For example, beautiful birds, sad song, stepping stone, city sight, no one knows. These devices is called alliteration and belongs to set of similar devices named figure of speech. Figure of speech add to beauty of the poem.
नाऊ राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. जसं आपल्याला वरती दिलेलं आहे सेम साऊंडचे वर्ड तसे आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर पहा इथे नोट काय दिलेले आहे. हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. तर इथे महत्त्वाचं काय आहे, फर्स्ट साऊंड महत्त्वाचं आहे, फर्स्ट लेटर महत्त्वाचं नाही. तर पहिला आहे टॉल ट्री, शायनिंग सन, अंकल्स अम्ब्रेला, लॉयल लेबर, ब्युटिफुल बर्ड. Question B. Poets also make use of words that resemble a sound. The words are, for example, bang, swish, beep, roar, tweet, etc. Such words are called onomatopoeic. Onomatopoeic words. Onomatopoeic words, if they occur in some line of poem, the figure of speech in the line called onomatopoeia. Question 3. Play a game. Set a time limit of 5 minutes using letter from the word onomatopoeia. Make as many 4, 5 or 6 letter words and write them down. The one who make maximum number of words within the time limit is the winner. तर पहा इथे 5 मिनिटाचा टाइम सेट करायचा आहे आणि ओनोमोटोपियामधील 4, 5 किंवा 6 लेटरचे वर्ड घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. जो मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स लिहिल तर तो कोण असणार आहे, विनर असणार आहे. ओपन, ओनियन, पेशंट, ओंटो, नोट. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.